हो, मतदानाचा टक्का यावेळी गेल्या 30 वर्षात सगळ्यात जास्त वाढलेला आहे. या वाढलेल्या मतदानाचा टक्का जो आहे, तो सरकारच्या विरोधात जाणारा कल असं म्हणता येईल, की भाजप आणि संघाचंही सांघिक यश असं म्हणता येईल का? मला असं वाटतं त्याला विविध कारणं आहेत. त्या भागातलं आता पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे. काही ठिकाणी ते कमी पण आहे. तिथले उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते वाढलेलं दिसतं. नेमका तो काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे याचं काही वेगळं संशोधन करावं लागेल. म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली, अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारही जास्त आहे आणि सगळेजण युतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित